Hello, this is the My Artifact episode number 512. आजची तारीख आहे 28 जुलै 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11 वाजले आहे. आता मी हा पिक्चर पाहणार होतो, डायव्हर्जन. इट्स अ रिअली नाईस मूवी. नाईस मूवी म्हणजे कोण? एक रायटर आहे अमेरिकेतली. तिने एक पुस्तक लिहिलं आहे डायव्हर्जंटवर. म्हणजे तिने असं इमॅजिन केलं का 4 फ्रॅक्शन, वेगवेगळे पीपल आर डिफरंट इन डिफरंट फ्रॅक्शन. आणि त्याच्यानंतर काय होते की प्रत्येक जण वेगवेगळ्या फ्रॅक्शनमध्ये राहते. बट एक डायव्हर्जंट म्हणून अशी एक स्पीसीज असते ज्यांच्यामध्ये सगळे काही क्वालिटीज असतात, जसं डॉन्टलेस, ॲमिटी, कॅन्डर अँड एरियोडाईट. अशा प्रकारचे 4 फ्रॅक्शन आहे हे. आणि 5 ॲब्निगेशन. 5 फ्रॅक्शन आहे. आणि ह्या 5 फ्रॅक्शन प्रत्येकांना डिफरंट कॅटेगरीजच्या पीपलना. मी कुठून कुठपर्यंत चाललो आहे राव. मला ही काही स्टोरी सांगायची काही गरज नाही. तुम्ही पाहू शकता डायव्हर्जन मूवी. इट्स अ रिअली नाईस मूवी. मला सांगायचं याच्याबद्दल हे आहे की या फिल्ममध्ये पहिला पार्ट, या फिल्ममध्ये जे दाखवलं आहे लव्ह, एक प्रकारे रोमॅन्टिक, कसं एक प्रकारे टच होते. 4 आणि ट्रेस बद्दल जे काही रिॲक्शन बिटवीन देम आहे, काफी टच होते. हाय, कारण त्यांच्यामध्ये लव्ह तर आहे, एकमेकांना लाईक तर करतात, पण ते प्रिटेंड नाही करत, ते दाखवत नाही. आणि त्यांचे सीन पण बहुत कमी आहे. त्यामुळे जो पहिला फिल्म आहे ती बहुत क्लासिक हिट झाली होती, डायव्हर्जंट. त्याच्यानंतर सेकंड आहे इन्सर्जंट. ती इतकी काही खास वगैरे नाही निघाली. बट जे डायव्हर्जंट या फिल्ममधून मला शिकण्याचं एक कारण आहे का जर आपण एक लव्ह स्टोरी फिल्म बनवत असेल तर मग बेटर आहे आपण त्याच्यामध्ये खूप जास्त मसाले टाकून त्याचा भाजीपाला करायचा नाही आहे. आपल्याला बस नियरली एकदम छोट्या छोट्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह करायच्या आहे, बट नॉट गेट इन टू फार. रोमॅन्टिक मूवीमध्ये मला काही जास्त हे तर नाही आहे, काही एकदम एक्सपर्ट तर नाही म्हणजे मूवी कशी असली पाहिजे. आय एम अ ॲक्शन फिल्म मेकर, सो आय डोंट नो हाऊ टू मेक that love story film, but I think love story represent some of the really small touch part between male and female character. बिलकुल छोटासा कॉन्टॅक्ट बिटवीन them असला पाहिजे. जास्त कनेक्शन असलं का इट विल बी नॉट ए लव्ह स्टोरी. आणि थोडा बहुत सीन नसला पाहिजे. आणि एक प्रकारे कुठेतरी पश्चाताप वगैरे असला पाहिजे. म्हणजे मी एक प्रकारे प्रिपेअर करून राहिलो आहे स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर बनवण्या अगोदर का मला फिल्म कशा प्रकारे बनवायची आहे. कारण ही जी फिल्म आहे स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, इट्स रिअली रेप्रेझेंट अ लव्ह. कारण एंडमध्ये त्याला थोडंसं पश्चाताप झाला पाहिजे का त्याने काहीतरी बहुत भयानक आणि बहुत अमेझिंग गोष्ट त्यांनी हे केली आहे, लॉस्ट झाली आहे. हे जस्टिन बिबरला कळायला पाहिजे इन द एंड त्या फिल्ममध्ये. तर त्यासाठी जे काही लव्ह सीन आहे किंवा लव्ह मुवमेंट आहे किंवा रोमॅन्टिक सिक्वेन्स आहे त्याला बहुत चांगल्याने डिस्क्राईब करावं लागेल, बहुत चांगल्याने बनवावं लागेल. आणि देन वी कॅन मेक दिस मूवी. आणि लव्ह स्टोरीमध्ये खरंच खूप माहोल मजा येते. कारण जर आपण लव्ह स्टोरी पाहतो म्हणलं, इंडियनमधली लव्ह स्टोरी म्हणलं काही चांगली असते. जसं गजनी फिल्ममध्ये जी लव्ह स्टोरी आहे, इट्स अ रिअली नाईस. बट ॲक्शन पार्ट सोडून फक्त ते लव्ह स्टोरीज मच बेटर आहे. त्याच्यानंतर बॉलिवूडमध्ये असे खूप काही आहे. साऊथमध्ये सर्वात जास्त आहे लव्ह स्टोरीवर. खूप चांगले फिल्म आहे. मी साऊथ फिल्म पाहत नाही कारण त्याच्यामध्ये जे ॲक्शन असते ते रिअली अनडायजेस्टेबल असते, पचूच शकत नाही. म्हणजे साऊथवाला एक धोका मारते आणि विलन 10 फूट जाऊन उडी मारते. त्यामुळे इट्स काइंड ऑफ लाईक अ वियर्ड टू वॉच दिस. बट त्यांच्या स्टोरी बहुत अमेझिंग असतात ना, बहुत माहोल असतात. आणि मला त्यांची जे काही स्क्रिप्ट आहे किंवा त्यांच्यापासून मला शिकायला पाहिजे का
लव्ह स्टोरी कशा प्रकारे कोलॅबरेट करायची या फिल्म सोबत, स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर सोबत. हळूहळू थोडं बहुत शिकून राहिलाय. अनदर थिंग, आज काय झालं, आज मी सकाळी उठलो, जॉब करून आलो, संध्याकाळी 6 वाजता या, आणि मी पढाई केली. या फ्लुइड मेकॅनिक्सची मी जेवढी होत असेल तेवढी पढाई केली. इट्स रिअली नाईस. थोडा बहुत जे काय पढाई केली, आणि त्याच्यानंतर करीब मी 15-16 पेजेस वाचले आणि त्याला चांगले सबलाईन केले आहे. आणि मला वाटते का माझ्यासाठी खूप जास्त हार्ड नाही जाऊन राहिलाय, काफी इझी जाऊन राहिलाय. कारण याच्यातले मोस्ट ऑफ दी वर्ड्स माझ्या जॉबमध्ये खूप काही होऊन जातात, आणि इट जस्ट काइंड ऑफ म्हणजे प्रॅक्टिस तर तिथे होते, मी इथे थेअरी वाचून राहिलं, त्यामुळे डोक्यामध्ये एकदम फिट झालाय त्या सर्व गोष्टी इंजिनिअरिंगच्या किंवा या फ्लुइड मेकॅनिक्सच्या. त्यामुळे मला वाटते का आय कॅन मेक इट अ ग्रॅज्युएशन in 3 years or less than 4 years. So yeah, I can make it. Another thing is मला वाटते का मी माझ्या डेस्टिनीला खूप जास्त अचीव तर करून राहिलोय, बट समटाइम्स माय डेस्टिनी माइट बी चेंज. कारण कधी कधी मला वाटते मी इंजिनिअरिंगकडे वळावं, तर कधी कधी वाटते मला फिल्म मेकिंगकडे वळावं. बट आय डोंट नो कुठे जाणार हा ट्रॅक माहीत नाही. अजूनपर्यंत फिल्म स्कूलबद्दल काहीच, मला वाटतं एक वेळा फिल्म स्कूलमध्ये जायला पाहिजे. झाला म्हणजे कसं राव, मी कोणाला कॉल करू, टॅलेंट वन कोचिंग क्लासेसला फोन करायला जाऊ तर ही जस्ट नॉट अँसरिंग माय फोन. अनदर थिंग, नागपूर फिल्म अकॅडमी बद्दल मला काही माहीत नाही, कारण त्यांचा फोन बंद आहे. तर मला एक वेळ त्यांच्या ॲड्रेसवर जावं लागेल, थोडी बहुत इन्क्वायरी करावं लागेल आणि बघावं लागेल का कसं आहे का आहे. आणि जर ते नाही जमलं तर मग एंडमध्ये आपला आहेच जो प्रोग्राम करायचा आहे तो, म्हणजे इंटरनेटवरून व्हिडिओ काढायचे आणि त्याच्यावरून ऑनलाईन शिकून घ्यायचं. या दॅट्स अ थिंग. बट मला वाटते ज्या प्रकारे आपण फिजिकॅलिटीने आपण जे काही शिकू, इट्स मच बेटर दॅन इंटरनेट. बट आय ट्राय माय बेस्ट, बट इट वॉजंट डुईंग. म्हणजे जर ते झालं नाही, जर ते झालं नाही तर मग आपल्याला इंटरनेटचा सहारा घ्यावा लागेल. यस. अनदर थिंग इज आज अजून काय सांगायचं राहिलं यार, अजून काही नाही. आज गुरुवार आहे आणि बस आज एवढंच सांगायचं राहिलं, बस एवढंच आहे, बाकी काही खास नाही. सो दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर. अजून एक गोष्ट सांगायची राहिली, या बेटर महत्वाचं आहे. बायनरी कोडचे मी जे सेगमेंट 4 सेगमेंट जे काल मी शूट केले आहे, त्याच्यानंतर मला 5वं 6वं 7वं त्याच्यानंतरचे नेक्स्ट सेगमेंट मला शूट करण्यासाठी आज ते पॉसिबल नाही झालं, कारण आज पूर्ण डोक्यातूनच निघून गेलो होतं. कारण मी सकाळी म्हणजे थकून आलो, कपडे धुतले, आंघोळ वगैरे केली, थोडासा बसलो, पढायला लागलो, पढाईत मन लागलं. त्यामुळे मला वाटलं का आता मी थोडं पढाईच करू, बायनरी कोड सेगमेंट 1 नंतर वगैरे शूट करून टाकू. सो या, तर मी थोडा बहुत त्याला टाइम दिला आहे. आपण पाहू त्याला पुढे. 4 सेगमेंट झाले आहे आणि त्याच्यानंतर आपण हळूहळू पाहू पुढे कसं आहे. आता रेकॉर्ड नाही यार, मी बहुत जास्त वरती पंखा पण नाही सुरू, मी कमी घामजलेला झालो आहे, प्लस मी पॅन्ट पण नाही घातलाय, नुसता चड्डीवर आहे तेव्हा. आणि अनदर थिंग इज माझे सगळे कपडे इथं वाळू घालून आहे, अरे इवन माझा बरमुडा सुद्धा. आणि जर मी पंखा सुरू करीन तर काय आहे, काही प्रकारे हवा गुंजन याच्यामध्ये आणि त्या प्रकारे आवाज प्रॉपरली रेकॉर्ड होणार नाही. तर या, आणि मला वाटते आता मला झोप पण झालेली आहे. सो थोडा बहुत एक दिवस थोडासा, कारण आज मी पढाई करत होतो ना, थोडा बहुत काही ना काही तर पढाई केली ना, तर थोडंसं क्रेडिट, थोडंसं ध्यान, थोडंसं ओके. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 512. राईट नाव वी आर ॲट खापरखेडा, महाराष्ट्र. थँक्यू.